ओम श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम श्री गुरुभ्यो नमः। श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादशङ्करं लोकशङ्करं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांशहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। अद्वैतवीथिपथिकैरुपास्याः स्वाराज्यसिंहासनलब्धदीक्षाः शठेन केनापि वयं हठेन दासीकृता गोपवधूविटेन। त्या कृष्णाने आम्ही अद्वैत सिंहासनावरती आरूढ झाल्यानंतर देखील आमचं चित्त कधी हरवून नेलं, आम्हाला त्याचं दास कधी बनवलं हे माहीत नाही. मधुर बंधुसूदन सरस्वतींनी फार सुंदर वर्णन केलं. कितीही ज्ञानी असलो, ते अद्वैत ब्रह्म जीव ब्रह्म ऐक्य तत्वज्ञान कितीही कोळून प्यालेलं असलं तरी कृष्ण हा रस असा आहे की एकदा तो पिऊन समाधान होत नाही, पुन्हा पुन्हा अनुभवावं असं वाटतं. या संमेलनाच्या निमित्ताने ज्या वेळेला विषय निवडायची वेळ आली त्यावेळेला सहजच फारसं शोधावं लागलं नाही, योगायोगाने कृष्ण विजय हा ग्रंथ समोर आला आणि विचार केला यामध्ये गोपिक क्रीडा जी पंतांनी वर्णिली आहे ती पहावी. आणि झालं असं, विषय घेऊन मी फसलो म्हणजे या विषयात अडकलो. कारण विषयाचा विस्तार वाङ्मयाच्या दृष्टीने चिंतनाच्या दृष्टीने जसा आहे तसाच सौंदर्याच्या दृष्टीनेही तेवढाच आहे. त्यामुळे आता काय घ्यावं काय घेऊ नये असा प्रश्न माझ्यासमोर उभा राहिला. झालं असं, थोडक्यात सांगतो, जाऊ दे. जर का विचारलं की पंडितजींच्या गाण्यातलं काय तुम्हाला आवडतं, कोणती जागा आवडते, तर त्याला उत्तर देता येत नाही. सर्वच आवडतं. एखादी जागा त्या वेळेला त्या आपल्या मनोवृत्तीनुसार आपल्या त्यावेळेला असणाऱ्या अंतःकरणाच्या परिस्थितीनुसार एखादी गोष्ट अधिक आवडेल, एखादी आवडणार नाही. त्यावेळेला उणं वाटेल, काहीतरी वेगळं वाटेल. तसंच काहीसं झालं आणि ज्या आर्या रुचल्या आणि पचल्या त्या आता सादर करायच्या किंवा त्या तुमच्या समोर मांडायचा मी प्रयत्न करणार आहे. कृष्णाला भागवताचा आत्मा म्हटलाय, किंबहुना तेनेदम वाङ्मयी मूर्ती प्रत्यक्षा वर्तते हरे हे असं वर्णन केलं. भागवत म्हणजे साक्षात कृष्ण आहे आणि भागवताच्याच अनुषंगाने पंतांनी जे वर्णन केलं तो हा कृष्ण विजय ग्रंथ आहे. आणि कृष्ण विजय हा ग्रंथ स्वतः जर कृष्ण असेल, ते कृष्ण नावाचं जर संगीत असेल, तर आर्या ही वेणू आहे आणि पंत त्याचे वादक आहेत. त्या आर्या नामक वेणूतून पंतांनी इतक्या सुंदर स्वरांची रचना केली आहे. पंतांच्या प्रतिभेचे धुमारे एवढे सुंदर अनुभवास येतात की काय घ्यावं काय घेऊ नये हे पटतच नाही, रुचतच नाही. असो, झाला एवढा विस्तार, एवढी प्रस्तावना, पुरे मुख्य विषयाकडे येऊ. गोपिक क्रीडा. गोपिक क्रीडा भगवंतांनी गोपींबरोबर केलेली जी क्रीडा आहे त्याचा थोडा आपण विचार करणार आहोत. कारण
अनेक क्रीडा गोपींबरोबर केल्या. त्यामध्ये यज्ञपत्नींबरोबर झालेला संवाद असेल, यज्ञपत्नींकडे जाऊन अन्न मागणं असेल, किंवा रास मुख्य ज्याच्यामधली आहे ती असेल, गोरस चोरी असेल, सर्वच क्रीडा येतात त्याच्यामध्ये. ते कात्यायनी व्रत करणाऱ्या त्या गोपींचं वस्त्रहरण असेल, अनेक लीला आहेत. प्रत्येक लीला ही मात्र अंततोगत्वा रास क्रीडा जी आहे ना तिथपर्यंत येते, कारण रास हे त्याचं फळ आहे. रास ही परमगती आहे. आणि त्यामुळे त्या गोपींना तिथपर्यंत नेण्यापूर्वी भगवंतांनी काय केलं? भगवंतांनी त्यांच्या घरी जाऊन लोण्याची चोरी केली. भगवंतांनी त्यांच्या घरी जाऊन लोण्याची चोरी केली. आता भगवंत लोणी चोरतात म्हणजे काय? तर भगवंत लोणी म्हणजे मन चोरून नेतात. आता लोणी मन याचा संबंध काय आहे? मृदुसबाह्य नवनीत तैसे सज्जनांचे चित्त, एवढा दृष्टांत देखील पुरे. नवनीत तैसे चित्त, मन हे लोण्यासारखं मऊ असतं सज्जनांचं. म्हणजे मनाला लोण्याची उपमा दिलेली आहे. ते जे मन आहे ते भगवंतांनी चोरून नेलं, कारण मनामध्ये विषय असतात. आणि एकदा का अंतःकरणातील सर्व विषय निवृत्त झाले कीच रास सिद्ध होतो. कारण जोपर्यंत अंतःकरणात विषय आहेत तोपर्यंत घराला सोडून कोणी वनामध्ये रासासाठी जात नाही. आता वन म्हणजे संभजनीय, तद्वनम संभजनीयम उपनिषदामध्ये आलं. वनम संभजनीयम. त्या गोपी आहेत. त्यामुळे पंतांनी जे वर्णन केलंय, पंत म्हणतायत संस्कारे करिकामे तनु कृष्णी मनसुखी विशो करिकामे हरिलीला रसिक थवे गोपींचे प्रेम रीती मज कसी कथवे. त्यांची जी तनु आहे संस्कारे करिकामे, आणि हे ना जीवनमुक्ताचं लक्षण आहे, लक्षात घ्या. शरीर काम करतंय पण ते काय? शरीरावर झालेले जे संस्कार आहेत त्याच्यामुळे. आपल्याला लक्ष न देता जेवता येतं की नाही? म्हणजे जेवणात आपलं लक्ष असतंच, हा काही नियम नाही ना. हात आपला सहजच त्या घासाला घेऊन, अन्नाच्या घासाला घेऊन तोंडाकडेच जातो ना. ते संस्कार आहेत, आपण त्याला मसल मेमरी म्हणतो. त्या संस्कारांनीच त्यांची तनु, त्यांचं शरीर काम करायचं. मन कुठे असायचं? कृष्णाच्या ठिकाणी ते मन असायचं. विशोक, शोकरहित, रिकाम आणि सुखी. आणि असे हरी लीलेच्या रसासाठी आसुसलेले हरी कथा रसिक, हरी लीला रसिक गोपींचे जे थवे होते, त्यांची प्रेम रीती मज कसं कथवय, मी कशी सांगू शकतो, कशी वर्णन करणार? असं वर्णन करणारे पंत स्वतः गोपी होऊनच वर्णन करतायत, लक्षात घ्या. रासातील ज्या वेळेला आपण त्या रचना पाहू, आर्या पाहू, त्यावेळेला लक्षात येतं की पंत स्वतः गोपी झालेले आहेत. संतांनी गवळणींची रचना केली, गोपी होऊन केली. त्याच भावाने पंत स्वतः गोपी झालेत आणि त्यांनी रासाची रचना केली आहे. कदाचित अभिनिवेशामुळे वाटेल किंवा अर्थवाद वाटेल, परंतु माझ्यासाठी ही भावना एवढी सत्य आहे की जर कृष्ण विजय ग्रंथ व्यासांनी पाहिलं तर त्यांना वाटेल मी रासक्रीडा आर्यावृत्तात का नाही लिहिली. इतकी सुंदर आहेत ती, इतक्या सुंदर आर्या आहेत. असो म्हणतायत, गीते ये मृगवळणी लीलेने मोहिल्या तशाची गवळणी, प्रथम समान सत्यांचे नकळत हरिले चिरसर समान सत्यांचे. मृग म्हणजे हरिण, गीते ये मृगवळणी. त्या हरिण जे असतं त्याला जर का आकृष्ट करायचं असेल तर सुंदर मधुर गायन केलं जातं, म्हणजे गीत, गाणं वाजवलं जातं. त्या गीताने ते आकृष्ट होतं. शब्द हा त्याच्यासाठी
अत्यंत म्हणजे शब्द या गुणासाठी हरिण हे अत्यंत आसुसलेलं आहे. तशाच प्रकारे त्या गानलीलेने वेणुवादनाने त्या गवळणी मोहिल्या. कोणी? जो त्रिभुवन राजपती ब्रह्मेशानादिजा सुरवराजपती. ब्रह्मेशानादी, ब्रह्म ईशान म्हणजे ब्रह्मदेव शिव, हे ज्याचं भजन करतात तो त्रिभुवनाचा जो अधिपती, तो परमात्मा गोविंद गोप किशोर सखा, तो लहान लहान त्या गोप बाळांचा सखा मित्र होऊन काय करतो? चोरुनी तो कृष्ण गोरस खातो. तो कृष्ण तो गोरस, ते जे लोणी आहे ते चोरून खातो. प्रत्यक्षात कृष्णाने चोरी केली का? नाही. का? कारण सर्वम विष्णुमयम जगत, जगच कृष्ण आहे. तर आपण आते व्याले रे. तोच जर का सगळं झाला असेल तर त्याने आपल्याच ठिकाणी चोरी कशी करावी? तो आपलं अंतःकरण चोरून नेतो. त्याने अंतःकरणाची गोपींच्या चोरी केली. गोपींच्याच का केली? कारण त्या पात्र होत्या म्हणून. आपण होऊ देत नाही. आपण तिकडे रक्षक ठेवलेत, राग द्वेष अभिनिवेश सगळे गुंड ठेवलेले आहेत त्या मार्गावर. आपण जात नाही, होऊ देत नाही. मग झालं असं. एके दिवशी लेश हि शरद मळ नभा, धवळी अमृतांशुची हि शरद मळ नभा, अंबरसित रुचि रजनी, विलासिनी धरी भमौक्तिके रुचि रजनी. झालं असं. आता लेश ही शर म्हणजे जल पाणी, द म्हणजे देणारा, पाणी देणारा म्हणजे कोण? तर मेघ. शरद मळ म्हणजे मेघाचा रूप, मेघरूपी मल ज्या आकाशात नाही, असं शरद ऋतूचं जे स्वच्छ आकाश आहे त्याच्यामध्ये आता चंद्र उमलला, चंद्र उगवला. त्यामुळे सर्व काही ते वन आहे, सर्व जग आहे ते प्रकाशित झालं. भमौक्तिके, ती जी नक्षत्र आहेत, नक्षत्र रूपी जे मोती आहेत ते देखील फार सुंदर दिसायला लागले. आणि मग भगवंताच्या मनात आलं की नाही, आपण आता लीला केली पाहिजे. पाहुनी वन हि धवळले, हरिमन गायासी मधुर बहु विधवळले, ऐकती युवती मृगीते, तो तद्हृदयात संचरे स्मरगीते. ते प्रकाशमान ते वन पाहून हरिमन गायासी बहुविध वळले. भगवंताचं मन ते गाण्यास अगदी प्रवृत्त झालं. त्याला वाटलं छान गाणं गावं, म्हणून त्याने वेणुवादन केलं. आणि ऐकती युवती मृगी ते, त्या युवती मृगी त्या गोपींनी म्हणजे त्या हरिणरूपी त्या ज्या युवती, त्यांनी ते ऐकलं आणि त्यांच्या हृदयामध्ये तो काम उत्पन्न झाला. हा काम कोणता आहे? लौकिक नव्हे, भगवंताच्या दर्शनाची उत्कट जी इच्छा आहे ती निर्माण झाली. आणि मग काय झालं? वनवसुधा वेगाने पावती, हरिजेथ घेती धावे गाणे, हरिने बहुशुभ गानी, हरिले मन टाकिले सदन शुभगानी. आता मग ती जी वनवसुधा म्हणजे ती वनातील जी जागा आहे त्या ठिकाणी त्या वेगाने तिकडे गेल्या. सगळ्या गोपी त्या वनामध्ये जिथे भगवंत वेणुवादन करत होते तिथे पोहोचल्या. हरिने बहुशुभ गाणी, हरिने त्या बहुशुभ गाणी, त्या शुभ गाणी गाण्याने मन हरिले, त्या गोपींचं मन हरवून नेलं, हरवलं, हिसकावून घेतलं. आणि त्या शुभगांनी त्या गोपींनी, त्या गोपस्त्रियांनी सदन टाकिले, आपलं जे घर आहे ते टाकलं. आता मग ती गानसुधा घेता, गानसुधेची ती गानसुधा घेतल्यानंतर, घेता गानसुधेची ती गानसुधा घेतल्यानंतर त्यजिले व्यवहार हे असार सुधेची. त्या सर्व गोपींनी हे सर्व जे व्यवहार आहेत ते त्यजिले, टाकून दिले. त्यांना नरुचे पतिसेवाया, ही पतिसेवा त्यांना रुचे ना, आता योग्य वाटत नाही. म्हणतायत या पतीला मी उगाच वरलं,
माझा हा जो लौकिक पती आहे त्याचं मी वर्णन उगाचच केलं, कारण खरा पती कोण आहे? कृष्ण हाच, तोच एक सत्य आहे, बाकी सर्व मिथ्या आहे. पण झालं काय तिथे, बराच इथे विस्तार आलेला आहे. काय काय झालं? कोणी अन्न वाढत होतं, कोणी आपल्या बाळाला पाजीत होतं, हातातली भांडी टाकून दिली. आता वाढता वाढता किती हवाय म्हणत नाही नवरा, म्हणून हातातलं जे होतं पातेल्यातलं ते अख्खं पातेलं ताटात वाढलं आणि निघून आली. काही जण कोणीही कुशला केला तर अंजित दृक्प्रांत लावणी शला केला, डोळ्यांमध्ये काजळ लावत होत्या, तो त्यजिती, त्याने ते टाकून दिलं का? वेणू सुचवी की, ती वेणू वादन आहे, ती वेणू सुचवत होती. त्या डोळ्यामध्ये हा काजळाचा काळा जो कृष्ण रंग आहे तो भरण्यापेक्षा साक्षात कृष्ण रंग, त्या कृष्णाचं दर्शन घेऊन तो का नाही भरत? जा साक्षात कृष्णाचं दर्शन घे, केवळ काळा रंग कशाला डोळ्यामध्ये? गंमत पहा इथे, तो जो कृष्ण आहे ना, तो जर का डोळ्यामध्ये असेल ना, तर काय अवस्था होऊ शकते? त्या मीराबाईंच्या जीवनातलं वर्णन आलंय, कवीने फार सुंदर वर्णन केलंय. जहर का प्याला राणा भेजा, पीवत मीरा हासिरे. त्या मीरेला मारण्यासाठी विषाचा प्याला पाठवला आणि त्या पेल्यातलं विष पाहून मीरा हसली. का हसली? त्याचं वर्णन कवीने केलं. मीरेने त्या विषाच्या पेल्याकडे पाहिलं, तिला माहिती आहे हे विष आहे, माझे प्राण जाणार आहेत, पण त्या पेल्यामध्ये जेव्हा तिने वाकून पाहिलं त्यावेळेला त्या विषामध्ये तिला आपल्या डोळ्याचं प्रतिबिंब दिसलं. त्या डोळ्यामध्ये कृष्ण दिसला आणि विषाचा प्याला जो होता तो हलत होता. त्यामुळे त्या विषामध्ये तरंग उमटले होते. त्या विषामध्ये उमटलेल्या तरंगांमुळे त्याच्यामध्ये पडलेलं डोळ्याचं प्रतिबिंब हलत होतं आणि ते जे डोळ्याचं प्रतिबिंब हलत होतं त्यामुळे त्या प्रतिबिंबामध्ये दिसणारा कृष्ण नृत्य करताना दिसला आणि त्या नाच करणाऱ्या कृष्णाला पाहून, नर्तन करणाऱ्या कृष्णाला पाहून मीरा हसली. असं ते, अशा त्या गोपी आहेत. भूषण उत्तम नाकी, नाकामध्ये जे उत्तम भूषण आहे ते कानी धरिती, ते त्यांनी कानामध्ये धारण केले. हरी अनंत मनाकी, मनामध्ये त्या अनंत हरीला धारण केलं. कानाची भूषण नाकामध्ये, म्हणजे कानातलं नाकात, नाकातलं कानात. वस्त्रांच्या धारणी असे ये नाका, वस्त्र काय कशी धारण केली कोणालाही कल्पना नाही. जर इथे श्लेष करायचाच झाला थोडा संदर्भ सोडून, तर भूषण उत्तम नाकी, नाकी स्वर्गामध्ये उत्तम भूषण काय प्रत्यक्षात, म्हणजे उत्तम लोकांमध्ये भूषण काय? परमात्मा. ते कानी धरिती, म्हणजे भगवंतांच्या त्या संगीताला, भगवंताला त्यांनी कानामध्ये धरलं, श्रवणपुटी ठेवलं, म्हणून मनामध्ये तो हरी. असो, आता झालं असं, जातीच परमहेला, करुणी जैशा विटान प्रती परमहेला, गोप खरे श्रमहेला, पात्रची गेला त्यजुनी उचित महेला. हेला म्हणजे विलास, ते विलास म्हणजे शृंगार भावना क्रिया असं येतं. तर ते सगळं करून जशी एखादी स्त्री परपुरुषाप्रती जाते त्याप्रमाणे या स्त्रिया सर्व गोपी त्या भगवंतांप्रती गेल्या, कृष्णाकडे गेल्या. पण याच्यामध्ये श्रमहेला पात्र, अवहेलनेचे पात्र कोण आहेत? गोप खरे. गोप खरे श्रमहेला पात्रची, याच्यामध्ये अवहेलनेचे पात्र त्या गोपी नाही आहेत, ते गोप आहेत. कारण गेल्या त्यजुनी उचित महेला, महिला म्हणजे त्या स्त्रिया, त्या गेल्या त्यजुनी उचित, ते उचित असं जे काही आहे त्याच्याकडे, हे संसाराचं सगळं त्यजून त्या गेल्या. इथे वर्णन केलंय
भगवंत पंत म्हणतायत की ते या कृष्णाला निवडायचं की संसाराला निवडायचं इथे वारण नाही, म्हणजे ते काय निवडायचं इथे स्वातंत्र्य नाहीये, कृष्णच निवडला पाहिजे, एक कृष्णच, बाकी दुसरं काही नाही. म्हणून पंत पुढे म्हणतायत गोप दुरासद नीच स्त्री रोधिती ज्या सुदुर्धरा सदनीच त्या ध्यानद्वारासी उघडून या पावल्या समुद्वाराशी. झालं असं, काही जे गोप होते, ज्या वेळेला गोपी निघाल्या त्यावेळेला त्यांना रोखून धरलं, जाऊ दिलं नाही. असे गोप जे आहेत ते दुरासद, हट्टी, मी परमार्थ करणार नाही, तुलाही करू देणार नाही, असे जे ते नीच स्त्री रोधिती, ज्या गोपींना त्यांनी जाऊ दिलं नाही, त्या गोपींनी काय केलं, त्या ध्यानद्वाराशी उघडून या पावल्या समुद्वाराशी. समुद्वार राशी म्हणजे त्या आनंदाची राशी असणारा तो जो कृष्ण आहे, स्वानंद सागर, त्याला त्या प्राप्त झाल्या. त्यांनी आपला देह तिथेच टाकला, प्राणांचा त्याग तिकडेच केला, त्या भगवंताकडे त्या शरीराचा त्याग करून गेल्या. इथे जे गोप आहेत त्यांनी करीती गाळांठा काया रोधिती, पडती पाया गळा ठाकाया, हातापाया पडले, आरडाओरडा केला, रोखून धरलं, नाही जायचं, घराकडे लक्ष कोण देणार, सर्व कारण सांगितली. त्यावरती स्त्रीमत काय, म्हणजे स्त्रियांनी आम्ही काय करायचं, चिरा हे भाजा खा, का गृहात काय चिरा आहे, काय चूल आणि मूल हेच काय बघायचं का आम्ही, चिरा भाजा आहे काय हेच का आम्ही करत बसायचं. गंमत आहे पहा, अनेक वर्ष झाली, काळ बदलला, परंतु काही संकुचित वृत्ती बदलत नाहीत. घरातील कर्तव्य याच्या मर्यादा चौकटी थोड्या विचित्र आहेत. विचित्र आहेत म्हणजे विवेकाने सांभाळाव्या लागतात. तर ज्या वेळेला परमात्मा बोलावतोय त्यावेळेला या सर्वाचा त्याग करून सर्वांनीच त्या परमात्म्याकडे जायचं असतं. याबद्दल भगवंत पुन्हा पुढे म्हणणार आहेत, आपल्याला पाहायचंय. भगवंत गोपींना सांगतात, का आलात, तेच झालं, ह्या सगळ्या हेच का करत बसायचं आम्ही, नुसती तुमची उस्तवार करायची, तुमचंच सगळं बघायचं, आमचा परमार्थ आम्ही कधी करायचा. गेल्या त्या भगवंताकडे, तर भगवंत म्हणतायत पावलिया सदया, पाहुनी म्हणे असद दुरासद या, या रात्री महाभागा यावनी का हो, कोण का महाभागा या. पावलिया सदया, त्या सदया पावलिया, त्या कृष्णापर्यंत ज्या वेळेला त्या गोपी पोहोचल्या त्यावेळेला त्यांना पाहून तो असद दुरासद, तो कृष्ण त्यांना म्हणतोय असत दुरासद, खळांना प्राप्त होण्यास जो अत्यंत दुर्लभ आहे असा असत दुरासद, म्हणजे तो कृष्ण म्हणतोय या या रात्री महाभागा यावनी का हो, कोण हा कामभाग आहे, कोणती इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही या रात्री एवढ्या घनघोर वनामध्ये आलात. जे सुषमाहेरानी चंद्रकरांनी सुधासु माहेरांनी देखिली, ही सुषमा, ही जी रात्रीची शोभा आहे, ही वनाची शोभा आहे, ज्याच्यामध्ये त्या चंद्राच्या किरणांनी ते सुंदर वन प्रकाशमान झालंय, देखिली, पाहिलं ना, जाता घरी. त्या सूर्य दुहिता पवनी, सूर्य दुहिता म्हणजे यमुना, तिच्या पवनी, तिच्यावरून वाहणाऱ्या त्या शीतल वाऱ्यांनी तुमचा ताप शमला ना, उन्हाळ्याचा त्रास होत होता, गरम होत होतं, झालं ना, थंड वाटलं ना, आता जा घरी, कशाला आलात. मला वाटलं, मला आनंद झाला म्हणून मी वेणुवादन केलं, तुम्हाला याची काय गरज होती. भगवंत परीक्षा पाहतायत गोपींची. आलात ना, झालं ना, जा आता घरी जा, इथे कशाला थांबता. पतित बांधव सेवा हा स्त्रींचा मुख्य धर्म, या ते सेवा.
बाळांते पोसावे, हित भेषज लागता कडू सोसावे. घरी जा, नवरा तत् बांधव सेवा, त्यांची सेवा करा. हाच स्त्रीचा मुख्य धर्म आहे. बाळांते पोसावे, आपल्या बाळांचं पोषण करा. हेच उत्तम औषध आहे. कडू वाटलं, नको वाटलं तरी सोसावं, सहन करा. आता याच्यावरती व्यावहारिक दृष्टीने किंवा प्रवचनाच्या दृष्टीने विचार केला तर पुष्कळ आहे. प्रत्यक्षात असे संदर्भ म्हणा किंवा असे प्रसंग रामायणातही दिसून येतात. प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांनी सीतेला सांगितलं, तू थांब इथे. कशाला येते माझ्या बरोबर वनामध्ये? आईबाबांची सेवा कर, गुरुजनांची सेवा कर. हाच तुझा उत्तम धर्म आहे. वनामध्ये जाण्यास सांगितलं कोणाला आहे? मला सांगितलंय, तुला नाही. माझं ऐक. कशाला येते? त्या वनामध्ये त्रास अधिक आहे, इथे राहा. तू इथे राहिलीस तर सासू सासऱ्यांची नीट सेवा होईल, माझ्याही अंतःकरणाला चिंता असणार नाही. परंतु हे सीतेला काही पटलं नाही. लक्ष्मणालाही तेच सांगितलं, लक्ष्मणालाही पटलं नाही. दोघेही म्हणाले, भगवंता तुम्हाला सोडून आम्ही कुठे राहणार नाही, कारण आमच्यासाठी सर्वस्व तुम्ही आहात. तो भाव, तो विवेक, तो निश्चय दृढ असला पाहिजे. भगवंत परीक्षा पाहत आहेत, जा की. जोपर्यंत इथे लक्षात घ्या, अंतःकरणामध्ये व्यवहार बुद्धी आहे, ते परमवैराग्य नाही, तोपर्यंत हा सर्व उपदेश सत्य आहे. जे काही कर्तव्य प्राप्त झालंय ते केलंच पाहिजे. पण ते तोपर्यंत जोपर्यंत हे शरीर आपल्याला सत्य वाटतंय, हा संसार आपल्याला सत्य वाटतोय आणि त्यामध्ये आसक्ती आहे, तोपर्यंत. ज्या वेळेला सर्व आसक्ती सुटतात त्यावेळेला ह्या सर्वांचा त्याग होतो. गोपी तेच उत्तर भगवंताला सांगणार आहेत. गोपींना इथे भगवंत काय म्हणतात? अगुण सुगणपती ताते दिधला. त्या वडिलांनी जो कोणी चांगला बरा वाईट नवरा डोक्यात तुमच्या गळ्यात घातलाय ना, बांधलाय ना, त्याची जे न त्याला टाकू नका, त्याचा त्याग करू नका. ज्या सती साध्वी स्त्री आहेत, जारी सुख न वांछिती, जार पुरुषांच्या ठिकाणी सुखाची इच्छा करत नाहीत, आणि तसं केलं तर दोन्हीही लोक तेणे नासती. दोन्ही लोक आहेत ते त्यामुळे नसती, नासून जातात, नष्ट होतात. साध्वी आहे परंतु नवऱ्याला कंटाळून जर जार पुरुषाकडे गेली तर तिचं सर्व पुण्य नष्ट होईल, सर्व लोक तिचे नष्ट होईल, तिला कुठेच स्थान मिळणार नाही. काय करा? तुम्ही माझ्या ठिकाणी भाव ठेवा, माझं नित्य चिंतन करत जा, त्याने तुम्हाला सर्व काही प्राप्त होईल. त्यावरती आता गोपी कृष्णाला सांगतायत, भगवंता तू जे काही सांगितलंस ना ते सगळं काही खरं आहे रे. कथिला तो धर्म, तू धर्मच सांगितलास, तू काही अयोग्य सांगितलंस नाहीस. पण तो चरणी अर्पिता खरे धर्म. पण त्या धर्माला धर्म पण कधी आहे? तुझ्या चरणावरती सगळं ज्या वेळेला अर्पण करू त्यावेळेला आहे ना. आम्ही नुसतेच व्यवहारात अडकलो तर आम्ही आणि संसार याच्यामध्ये भेद काय झाला? तू आत्मा प्रिय नित्य धणी, तू आत्मा आहेस, आत्मा आराम आहे, तू आमचा प्राण आहेस, तूच सत्य आहेस, नित्य धणी तूच आमचा धनी आहेस, तूच आमचा स्वामी आहेस. तुझ्या चरणाला जे प्राप्त होतात तेच सुखाचे धनी होतात. त्यामुळे तुमच्या अधरसुधांचा वाहो सुखावह निकापूर. तुमच्या त्या
ओठांतून तो आनंदाचा सुखाचा पूर वाहू दे. त्या मला तुमचं वेणुवादन ऐकू दे आणि या अबळा समूह वाचवा. हा अबळा समूह, हा स्त्रियांचा जो समूह आहे, आम्हा गोपींना वाचवा, आमचं रक्षण करा. मन हरिले कलगीते, तुमच्या सुंदर गाण्याने आमचं मन हरून नेलेलं आहे. दासी करीतो तुझ्या पदी सलगीते. आम्ही तुझ्या दासी आहोत. आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. आम्हाला असं दूर लोटू नको. तू विश्वंभरसाच, तू विश्वंभर आहेस, विश्वाचं भरण पोषण करणार आहेस, तू सत्य आहेस. तू प्रसन्न हो. जर प्रसन्न झाला नाही तरी देह हा भरसाच. हा देह म्हणजे भारच आहे. चिंती भव्य सुरमणी की. माता तो सुरमणी, सुर देवतांमध्ये मणी भूषण असणारा तो जो परमात्मा आहे, तो चिंती, त्याने चिंतन केलं. जरी मत्संग दुर्लभ, माझा संग जरी दुर्लभ असला तरी व्यसू रमणी होतील. व्यसू म्हणजे त्या प्राणांचा त्याग करतील, ह्या गोपी निष्प्राण होतील. म्हणून भगवंतांनी त्या गोपींची प्रार्थना ऐकली. सफळ करून या स्तव नाते. त्या गोपींची प्रार्थना ऐकली आणि त्यांना तो म्हणतोय, प्रेमे बद्ध सदा मी, देव म्हणे गोपिकांसी देर सदा मी. मग त्या गोपींबरोबर तो क्रीडा करू लागला. म्हणाला, मी प्रेमाने बद्ध आहे. गोपिकांना त्यांनी ते प्रेम, त्याची कृपा, त्याचा वर्षाव केला गोपींवरती. पण ज्या वेळेला तसं होऊ लागलं, त्यावेळेला झालं असं, गोपींच्या अंतःकरणामध्ये अहंकार निर्माण झाला. गोपींना वाटलं त्या भगवंतानी जे म्हटलं ना, कशाला आलात, काय आलात, आम्हाला जे दूर लोटीत होता, प्रत्यक्षात त्याला आनंद झाला होता. प्रत्यक्षात त्याला वाटत होतं आम्ही यावंच. केवळ तो नाटक करत होता. आमचं प्रेमच श्रेष्ठ आहे. आम्ही कसं त्याला प्रेमाने बांधून टाकलंय. आणि जसा तो अंतःकरणात अहंकार निर्माण झाला, तो सौभग मदमानी त्या स्त्री मळता. त्या मानामुळे, त्या ज्या वेळेला स्त्रिया मळल्या, आपल्या भाग्याच्या गर्वाने, मानाने, त्या स्त्री ज्या वेळेला आवृत्त झाल्या, आणि त्या गोपिका ज्या वेळेला आवृत्त झाल्या, त्यावेळेला न साधू कामद मानी, ते त्यांनी योग्य मानलं नाही. कृष्णाला वाटलं हे योग्य नव्हे, हे बरं नव्हे. येणे सुखहानीच, याने सुखाची हानीच होणार आहे, परमार्थाचा नाशच होणार आहे. त्यालाही त्याचा वीट आला, वाईट वाटलं. म्हणाले, फार मान मद हा नीच. हा मान मद अत्यंत नीच आहे. आणि सद्भक्त वृंद हर्ष निधान, सद्भक्तांना आनंद देणारा तो जो भगवंत आहे, परमात्मा आहे, पावे अंतर्धान. त्या गोपींमधून अंतर्धान झाला. एक गोपी फक्त त्याच्या बरोबर होती. एक गोपी फक्त बरोबर होती. ज्या वेळेला त्या गोपींमधनं तो भगवंत अंतर्धान झाला, क्रीडे स्त्री सहसा हे गर्वन, सुखमूर्ती विरह दे सहसा हे. त्यांच्याबरोबर क्रीडा करत असताना अचानक सहसा अनायास त्यांच्यातून अंतर्धान झाला, दूर गेला तो सुखमूर्ती. त्यांना विरह झाला आणि त्या विरहाने यन्मय चर अग जग जीवनी शोधिती जेवी यूथनाथ गजगजी. ज्या प्रकारे हत्तीण आणि हत्ती एकमेकांना त्या जंगलामध्ये, वनामध्ये शोधत फिरत राहतात, त्याप्रमाणे अग जग चर
स्थिर अचर जे काही जग आहे त्यामध्ये, त्या वनामध्ये सर्वांना विचारत त्या स्त्रिया कृष्णाला शोधू लागल्या. त्यांच्या अंतःकरणामध्ये आता कृष्णाचा विरह निर्माण झालाय. त्या म्हणतायत, स्मरती चरित्रे सुकृती ध्येया करिती तदात्मिका तदनुकृती. स्मरती चरित्रे, त्या भगवंताच्या चरित्रांचं स्मरण करू लागल्या, त्याचं ध्यान करू लागल्या. करिती तदात्मिका तदनुकृती. भगवंतांनी ज्या ज्या प्रकारे लीला केली त्या त्या प्रकारे लीला करू लागल्या. कोणी पुतना झाली, कोणी कृष्ण झाला, कोणी कालिया झाला, कालियेचं कोणी रूप घेतलं, कोणी तिच्या डोक्यावरती पाय ठेवून कृष्ण होऊन नाचू लागली. एवढंच नव्हे, झालं असं तो विरह इतका विकोपाला गेला, त्यांना काही सुचेना. कोणाला काय विचारावं, चेतन काय, जड काय, सर्व विवेक दूर झाला, निघून गेला. आणि विरहे दग्ध वपुसती अश्वत्थ द्रुमांसी माधव पुसती. अश्वत्थादी जे द्रुम होते, त्या वनातील जी झाडं होती, त्यांना त्या विचारू लागल्या, कृष्ण पाहिलात का कुठे? कुठे कृष्ण आमचा? जो वधी अली चिकुर बका, त्या बकाला, त्या बकासुराला मारणारा तो जो कृष्ण आहे. देखियला काय चित्त चोर कुबरका कुरबका. कुरबका म्हणजे कोरंटीचा वृक्ष. त्या कोरंटीच्या वृक्षाला विचारायला लागल्या, तू त्याला बघितलंस का? तू तरी सांग अशोका. अरे अशोका, तू तरी सांग, कृष्ण पाहिलास का? आम्ही गोपी आहोत, त्यांना अशोक करावी अशोका. आमचा शोक निवृत्त कर, सांग सांग कृष्ण कुठे? तू तरी सदये तुळशी. अगये तुळशी, तुला तरी माहितीये का तो कुठे? वद हरिचरण प्रिये. हरीलाही तू अत्यंत प्रिय आहेस, हरिचरण तुला अत्यंत प्रिय आहेस. तुला तरी माहितीये का कुठे? जरी अवलोकन कपटाकर कोठे. तू बघितलंस का तो कपटाकर, तो कपट करणारा तो कृष्ण कुठे ते तू पाहिलंस का? सांग भुललो कनकपटा. कनकपटा, कनकपट म्हणजे पीतांबर धारण करणारा तो जो आहे, त्याला आम्ही भुललोय. कुठे आहे तो? सांग सांग. तू तरी सदये तुळशी. इथे रमेश तुळशी, तुझी तर त्या लक्ष्मी बरोबर तुलना होते. तू तरी सांग, कुठे तो आमचा कृष्ण? ऐसे हृदया वाटे गेला की तो भवत हृदया वाटे. जलद श्यामा कंदा मोदाच्या देखिले तुवा माकंदा. ऐसे हृदया वाटे, मला असं मनाला वाटतंय, गेला की तो भवत सुहृद या वाटे. तो जो सुहृद आहे, आमचा सखा आहे, प्राणप्रिय आहे, भवामध्ये असणारा सुहृद, आमचा जो अत्यंत प्राणप्रिय आहे, तो या वाटेने गेला का तो कृष्ण? जलद श्यामा, मेघाप्रमाणे काळ्या वर्णाचा असणारा, देखिले तुवा माकंदा, त्या मोदाच्या कंदा, मोदाचा जो कंद, तो जो कृष्ण आहे, त्याला माकंदा म्हणजे आम्रवृक्ष. माकंद म्हणजे आम्रवृक्ष. त्या आंब्याच्या वृक्षाला विचारतायत, पाहिलंस का त्या आमच्या कृष्णाला कोठे? तुझं न तापनसा, हे श्री संहती हरिवियोग तापनसा आहे. तुझं न तापनसा आहे, फणसाला म्हणतायत. तुला तरी माहितीये का तो कुठे? या हरीचा वियोग आता आम्हाला सहन होत नाही. सदया पाव दवार्ता हरिणीशा करुनिया कृपा वदवार्ता. दवार्त वणव्याने पोळलेल्या मृगी सारख्या झालेल्या ज्या हरिणीशा आम्ही आहोत, त्यांना आम्हाला तू सांग, वदवार्ता सदया, कुठे आहे तो?
कुठे गेला आमचा कृष्ण? रे रे साधो अर्का, जाणसी तरी सांग खळतमाच्या अर्का. रे साधो अर्का. अर्क म्हणजे इथे अर्कवृक्ष, रुईचं झाड. रुईच्या वृक्षाला विचारतायत. खळतमाच्या अर्का, खळरूपी तम, दुष्टरूपी जो अंधार आहे त्याला दूर करणारा अर्क म्हणजे कृष्ण. तो कुठे? वदहृत साक्षी बकुळा. बकुळाला विचारतायत. तू तरी बघितलंस का कृष्णाला? पृथ्वीला विचारतायत. त्वा केले तपमही, ते नेणो की पुलकिता हरिपदे महिते. तुझ्या अंगावरती त्या भगवंताची पावलं चिन्ह उमटतात, तुला त्याच्या चरणांचा स्पर्श नित्य होतो. असं जे पुण्य केलेस, असं जे तप केलंयस, पृथ्वीला म्हणतायत. वदतू सतीवरा. हे सुख जे काही आहे ना तुला, पृथ्वी माते, पृथ्वी तुला हे जे सुख प्राप्त झालंय, त्रिवक्रम प्रदे की आदिवरा आहे. हे कोणत्या अवतारातलं कोणतं सुख आहे? काय पुण्य आहे? कोणतं हे तप आहे? सांग सांग. तू पाहिलंस का आमच्या कृष्णाला? त्या विरहामध्ये त्या गोपी ज्या वेळेला अशा फिरत होत्या, त्यावेळेला त्यांना कृष्णाची एके ठिकाणी पदचिन्ह दिसली. पद जळज वळखी जया. त्यांनी ती ओळखली आणि मग त्याच्या जवळ गेले. त्यावेळेला काय झालं? तो हेतू होय जवळी खिजाया. खिजाया, खिजाया म्हणजे रुसाया, त्यांना रुसण्यास तो हेतू झाला. ती पावलं जी होती भगवंताची, कृष्णाची, ती दुःखाचं कारण ठरली. का? की दिसती तया सहिते युवती पदे. भक्त कृष्णाची इथे पावलं नाहीये, दुसऱ्या कोणत्या तरी युवतीची, कोणाची तरी पावलं आहेत. न गमतीच मनी त्यांसहिते. आणि मग त्यांना ते वाटलं नाही, हे बरोबर नाही. कोणीतरी सवतीने, अगयी विलासवतीने, प्रेम गुणी कृष्ण गोविलासवतीने. कोण ही सवत आहे आपली? कोणी हिला आमच्या कृष्णाला फसवून नेलं? पण तिचे अतुळ तप, तिचं काहीतरी अतुलनीय तप असणार, नसे संशय. यात काही संशय नाही. त्याच्याशिवाय कृष्णाबरोबर ती असणार नाही. कृष्ण तिला बरोबर घेऊन जाणार नाही. जिचे पदांक तेही तप नसे. जिचे पदांक म्हणजे तिचे जे पाय आहेत, तिची चरणकमल आहे, तिची चिन्ह आहेत, आम्हाला सूर्यासारखी ताप देणारी असतील, पण नक्कीच तिने काहीतरी तप केलेलं आहे. त्याच्याशिवाय ते असं होणार नाही. बघा बघा, या तरुची पुढे गेल्या, पाहिलं. त्या म्हणतायत, या तरुची अतिशयीते, प्रेमे कुसुमे ही वेचली निजदयिते. येथे प्रमदा माने भूषवली, स्वकर रचित सुमदामाने. त्या भगवंतांनी काय केलं? इथे 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 उभं राहून त्या झाडाची फुलं तोडली आहेत. त्या गोपीसाठी, ती दुसरी ती जी आहे ना, तिच्यासाठी ह्यांनी एकमेकींना सांगतायत गोपी, ती फुलं इकडे सगळी तोडली आणि त्याच फुलांनी इथे ती प्रमदा, ती भूषविली, अलंकृत केली, आपल्या हातांनी अलंकृत केली. पहा पहा, कारण की पदाग्रेची पहा दिसती हरीची. त्या हरीची पदाग्रे, तो पायाच्या चवड्यांवरती उभा राहिला. त्यामुळे केवळ त्याचीच इथे पावलं उमटलेली आहेत, पूर्ण पाऊल नाहीये, टाचा दिसत नाहीयेत. इथे उभा राहिला चवड्यांवरती, त्याने ती फुलं तोडली आणि ती फुलं तोडून ते अलंकार केले, भूषवलं. तिच्यावरती त्यांनी कृपा केली. आपणची फुलं वेची, आपणच त्याने फुलं वेचली आहेत. त्याची ही अत्यंत आवडती आहे, तिच्यासाठी तिने हे सर्व केलं.
जानयुगी बस केला, मग तो गुडघ्यावरती बसला आणि तिची इथे वेणी घातलीये. म्हणतायत हा वश केला. तिने या आपल्या कृष्णाला वश केलं, भुलवलं, आपल्यापासून दूर नेलं. वेणी तिची घातली ही, इथे तिची वेणी घातली. या भाळी विधी असा कसा घातली ही, वेणी तिची घातली ही, या भाळी विधी असा कसा घातली ही. त्या ब्रह्मदेवाने आमच्या भाळी असा काय घातली हिला, की आम्हाला हे सगळं पाहावं लागतंय. काय आमचंच दुर्भाग्य आहे. पण इथे झालं असं, ती जी दुसरी गोपी होती जिच्या बरोबर भगवंत गेले होते, तिच्याही अंतःकरणामध्ये तो अभिमान निर्माण झाला. शेवटी भगवंत माझेच, मीच त्याची आवडती. ती म्हणाली, भगवंता मी दमले रे, मला उचलून घे ना. भगवंतांनी तिला उचलून घेतलं आणि त्यांनी अर्थात तिच्या अंतःकरणातला तो मद अभिमान ओळखला होता आणि भगवंत तिकडनं अंतर्धान झाले. आता ही वरती त्या झाडाच्या फांदीला पकडून लटकत बसली. ती रडायला लागली, भगवंता गेला कुठे. सगळ्या गोपी आता मग तिथे जमा झाल्या. त्यांनी पाहिलं, अरे ही तर इथे आहे, काय झालं विचारलं. ती गोपी म्हणाली की माझंच दुर्भाग्य आहे, माझ्या अंतःकरणामध्ये वाटलं मला की मी त्याची अत्यंत आवडती आहे आणि मला अभिमान निर्माण झाला आणि तो निघून गेला. आता गंमत पहा, आता या ठिकाणी आधी ती जी गोपी होती, जी अन्य गोपींपासून वेगळी होती, ती भगवंताबरोबर अधिक काळ राहिली. तिला सवत वगैरे ह्या गोपी म्हणाल्या होत्या. पण ज्या वेळेला आता दोन्ही, एक राहिलेली ती वेगळी गोपी आणि ह्या अन्य गोपी यांच्यामध्ये समानानुभूती झाली. आता दोघांनाही तो विरह निर्माण झाला. त्यावेळेला त्या भेद विसरून गेल्या पुन्हा. आता ही आपल्यातलीच आहे, कारण हिलाही विरह आहे. मग आता काय करा. मग त्या म्हणू लागल्या, म्हणती दाट नग वसे. नग म्हणजे इथे वृक्ष, पर्वत नव्हे. या दाट वृक्षांच्या राईमध्ये छाया तिमिरात कृष्ण वाट नग वसे. या तिमिर अंधकारामध्ये कृष्ण कुठे सापडत नाही, वाट आम्हाला सापडत नाही. हा विरहाचा ताप आमचा शांत होत नाही. व त्यांनी काय केलं, ल्याया पदरज जाती स्थळाशी त्या पहिल्याया. जिथे पहिल्यांदा त्यांनी त्या कृष्णाची पावलं पाहिली होती त्या ठिकाणी गेल्या. चेष्टा वचन मना ही त्या तन्मय सर्व. चेष्टा म्हणजे क्रिया, वचन मन, चेष्टेमध्ये, बोलण्यामध्ये, मनामध्ये त्या कृष्णाशी एकरूप होऊन गेला, त्या तन्मय झाल्या. अन्य उद्यम नाही, त्यांना दुसरं काही राहिलं नाही. नंद कुल भवन दीपा गाती पुलिनी बसोन शर्मन दीपा. नंद कुल भवन दीपा गाती पुलिनी बसोन शर्मन दीपा. शर्मन दीपा त्या सुखसागराला त्या आळवू लागल्या, गाऊ लागल्या, त्या कृष्णाचं वर्णन करू लागल्या. जो भागवतामध्ये गोपीगीताचा प्रसंग येतो तोच इथे येतो. जयति तेऽधिकं जन्मना व्रजः श्रयत इंदिरा शश्वदत्रति. जयति तेऽधिकं जन्मना व्रजः श्रयत इंदिरा शश्वदत्रहि. दैत दृश्यतां दिक्षुतावकास्त्वयि धृतासवस्त्वां चिन्वते. व्रज उत्कृष्टस्तव जनिस्तव हरि की श्रीवसे सदा मुदित जनी. प्राणत्वदर्भदासी धरुनी हुडकितो दिशांतदा विपदासी. प्राणत्वदर्भदासी धरुनी हुडकितो दिशांतदा विपदासी. तुझ्या जन्मामुळे व्रज उत्कृष्ट, तुझ्यामुळे हे संपूर्ण व्रज उत्कृष्ट झालंय. इथे श्री वसे, लक्ष्मी नित्यवास करते. शरदम बुज गर्भ रुची.
शरदंबुज गर्भरुची. शरदंबुज शारदीय कमळाच्या गर्भाची कांती असणाऱ्या तुझी जी दृष्टी आहे ती आमचं अंतःकरण चोरून नेते. सुखवरद गुरुची, सुख वर देणाऱ्या तुझ्या गुरुची ती जी अशी सुंदर दृष्टी आहे ती आमचं अंतःकरण चोरून नेते, आमचे प्राण चोरून नेते. मग असंच जर का असेल, त्याने जर का तिने फुकटा दासी मारिसी सहज आमचे प्राण हरून नेत असशील तर हा विरहाने आमचा वध का करतोयस? हा वधन काय प्रमदांसी, हा वध नव्हे काय? कास आम्हाला दूर सोडून गेलास? हा विरह आम्हाला सहन होत नाही. तप्तांते वाचविते तव सुकथामृत, कवींद्र वर्णिती चविते. अत्यंत चवीने सर्व कवी तुझं जे कथामृत आहे त्याचं वर्णन करतात, ते आमच्या हृदयाला शांत करणार आहे. अशा प्रकारे एवं बहु आळविती गोपी गुण गाऊनी गळे वाळविती. त्या गोपिका आळवू लागल्या, भगवंताला बोलावू लागल्या. विकळ मना क्षी बसती, क्षी बसती. त्या भ्रमिष्ट मत्त अशा त्या ज्या साध्वी स्त्रिया आहेत त्या त्याला गाऊ लागल्या, अळवू लागल्या, वर्णन करू लागल्या. पंत म्हणतायत, वृंदावनी रमणी या विरह दवे करपल्या लता रमणीया. या रमणीया लता विरहरूपी दवाने. काय सुंदर शब्दांचं प्रयोजन पहा, उपयोग आहे. ते लतांवरती म्हणजे त्या वेलींवरती पहाटेचं दव पडल्यानंतर त्या प्रसन्न झाल्या पाहिजेत. परंतु या रमणीय वृंदावनामध्ये ह्या ज्या गोपी आहेत त्या विरहाने करपून गेल्या, जशा विरहदवाने त्या लता करपून जाव्या. आणि मग असं असताना कर्णामृत घन निववी, दर्शन मात्रेची त्या समस्त ही जीववी. तासा मावीर भूत शौरी स्मयमानुखांबुजः, पीतांबरधरस्रग्वी साक्षान मन्मथ मन्मथः. साक्षात मन्मथ मन्मथ हा तो तिकडे प्रकट झाला. तो करुणामृत घन निववी, दर्शन मात्र, त्यांनी दर्शनानेच केवळ त्यांचा सर्व तो जो त्रास आहे, ते दुःख आहे, ते निववी शांत केलं. पंत वर्णन करतायत, फार सुंदर म्हटलंय. विरहोष्णांत करपल्या युवती कुमुदिनी विकासकांती हरपल्या. विरहोष्णात, विरहाच्या उष्णतेमध्ये त्या युवती कुमुदिनी, युवती रूपी कुमुदिनी, त्या युवतींना कुमुदिनीची उपमा दिली आहे. कुमुदिनी म्हणजे कमळ, पाण्यामध्ये उमलणारं कमळ, पण त्याच्यात सुद्धा विशेष आहे. त्या करपल्या म्हणजे त्या जळून गेल्या, मलूल झाल्या, म्लान झाल्या. विकासकांती हरपल्या, विकसित झाल्या नाहीत, मलूल झाल्या, म्लान झाल्या होत्या. कुमुदिनी इथे का म्हटलं? कारण कमळाचे दोन प्रकार असतात. प्रत्यक्षात कमल आणि कुमुद असं म्हटल्यानंतर जरी एकमेकांचे समानार्थी शब्द असले तरी जे सूर्याच्या मुळे उमलतं ते एक असतं आणि जे रात्री चंद्रप्रकाशामध्ये उमलतं ते एक प्रकारचं असतं. तर कुमुद हा शब्द किंवा कुमुदिनी हा शब्द विशेषतः जर वापरला गेला असेल तर चंद्रामुळे जे उमलतं त्याला वापरला जातो. त्या रात्री त्यामुळे ती जी युवती कुमुदिनी, युवती रूपी ती कमळ होती, म्लान झाली होती, त्या तत् परिपाळक रजनीपतीसा उगवे मुकुंद. त्यांचा प्रतिपाळ करणाऱ्या दिवसभरामध्ये त्या विरहाच्या उष्णतेने ती म्लान झालेली ती जी कमळ आहेत, उन्हामुळे त्या सूर्यामुळे म्लान झालेली ती कमळ आहेत, ती जशी त्या चंद्रामुळे, रजनीपती कोण? चंद्र,
त्याच्यामुळे जशी ती उमलतात त्या प्रकारेच त्यांचा प्रतिपाळ करणारा, गोपींचा प्रतिपाळ करणारा तो जो कृष्ण आहे, तो मुकुंद उगवे अमृत करजनी, जनाला अमृत देणारा तो जो कृष्ण आहे तो तिकडे प्रकट झाला. ते म्हणाले, ऐका सखियानो, ऐका, तुम्ही माझं भजन करतायत, तुमचं माझ्यावर अत्यंत प्रेम आहे, पण मी तुमचं भजन केलं नाही म्हणून मजकडे न दोष गंध ही लागे. भगवंत सांगतायत, मी ना कोणाचं पाप घेतो ना पुण्य घेतो. नादत्ते कस्यचित पापम न चैव सुकृतम विभू अज्ञानेनावृतम ज्ञानम तेन मोह्यन्ति जंतवः. त्या जनांना, त्या लोकांना असं वाटतं की मी कोणाचं पाप घेतो, पुण्य घेतो, पण तसं काही नाहीये. अज्ञानेनावृतम ज्ञानम, ते सगळे आहे ती अज्ञानाने आवृत्त झालेले आहेत. जाणती गुज स्थविर हे गुज लक्षात ठेवा आणि काय करा, सतत ध्यान प्रवृत्ती होते विरहे. हा विरह कशासाठी आहे? त्या विरहामुळे ध्यान प्रवृत्ती सतत होते. ज्या वेळेला एखाद्या वस्तूचा, पदार्थाचा विरह असतो तोपर्यंतच त्या ठिकाणी नित्य प्रवृत्ती असते. प्राप्ताचा विचार कोण करतो? हो, निर्धन पावे निधिते, ज्याच्याकडे धन नाही तो त्या धनाची नित्य चिंता करतो, चिंतन करतो, त्याला हवं असं वाटत असतं, त्या धनाचा त्याला विरह झालेला असतो, म्हणून प्रयत्नांती त्याला ते धन प्राप्त होतं. तसाच तो विरह तुमच्या अंतःकरणात असेल तर नित्य मी तुमच्या अंतःकरणात राहील. मग चित्तौ सौख्य हरपता निरवधिते, निरवधी, ज्याला अवधी नाही असं अनंत काळापर्यंत, ते जोपर्यंत त्या प्राप्तीची इच्छा तुमच्या अंतःकरणात आहे, तो विरह आहे, तोपर्यंत मी तुमच्या अंतःकरणात नित्य राहणार आहे. असा विश्वात्मा विश्वपती पावन चरिते करी जया मुनी जपती भक्तेच्छा हरिपुरवी विषयी जना ज्ञान दोष तिमिर रिपुरवी. तो विश्वात्मा, विश्वाचा आत्मा असणारा तो जो कृष्ण आहे, तो विश्वपती, विश्वाचा पालन प्रतिपाळ करणारा, पावन चरिते करी, अशा प्रकारे त्यांनी पावन चरित्र त्या वृंदावनामध्ये केली. जया मुनी जपती, मुनी ज्याचं भजन करतात, वर्णन करतात. भक्तेच्छा हरिपुरवी, भक्तांची इच्छा हरिपुरवतो. विषयी जन अज्ञान दोष तिमिर रिपु रवी, विषयी जनांच्या अंतःकरणातील अज्ञानरूपी दोष जो आहे, त्या दोषरूपी तिमिराचं, अंधकाराचं निर्दलन करणारा, त्याचा नाश करणारा रिपू, त्याचा शत्रू म्हणजेच अंधकाराचा शत्रू जो रवी, त्या रविरूपी जो शत्रू म्हणजे तो कृष्ण जो आहे, हा कृष्ण कसा आहे? अज्ञानी जनांच्या अंतःकरणातील विषयरूपी अंधाराचा नाश करणारा आहे. तो हरी, तो कृष्ण म्हणाला त्यांसी, त्या गोपींना म्हणाला, काय करा, जागे जो नाही जाहले स्वजन घरी जागे. तुम्ही या रात्री आलेला आहात, तुमचे घरातील जे जन आहेत ते अजून जागे झाले नाहीये, तोपर्यंतच घरी जा. प्रत्यक्षात भागवतामध्ये वर्णन आलं 6 महिन्यांपर्यंत रास चालू होता, पण भगवंत गोपींचं रूप घेऊन त्यांच्या घरामध्ये राहिले होते, त्यामुळे कोणालाच कळलं नाही. एवढी गुप्त लीला होती ती. भगवंत म्हणतायत, आता घरी जा, सुख दे सुख धाम निरोपा, तो विषतरुचा ची होय तन्मनी रोपा. रोपा म्हणजे बाण. ज्या वेळेला त्या कृष्णाने त्या गोपींना निरोप दिला, त्यावेळेला तो कृष्ण त्यांच्या अंतःकरणातील विषयरूपी तरुसाठी रोपा, बाण झाला. त्यांच्या अंतःकरणातील विषयाचा जो काम आहे तो भगवंतांनी नष्ट केला. जाती पहाटे ज्या गोपांच्या ज्या आहेत, गोपपत्नी ज्या आहेत, त्या जाती पहाटे, परत पहाटे घरी आल्या. धरुनी वसती वाटे ज्या,
आपापल्या वाटेने आपल्या घरी गेल्या, पण सोडीना मनपाय प्रभूचे, की सौख्य धाम ते अनपाय. सोडीना मनपाय प्रभूचे, की सौख्य धाम ते अनपाय. भगवंताचे चरण काय आहे? सुखाचं धाम आहे, अनपाय. ज्याच्या ठिकाणी अपाय नाही, म्हणजे अंत नाही, असं ते सुखधाम असणारं ते भगवंताचं चरण आहे. भगवंताचे ते चरण आहेत. त्याला सोडून त्यांचं मन गेलं नाही. पंतांनी इथे जे सुंदर वर्णन केलंय, पंत म्हणतायत हे असं झालं पाहिजे. त्या भगवंतांच्या चरणाच्या ठिकाणी अशी अनपायिनी, चिरकाळ टिकणारी अखंड अशी भक्ती ती निर्माण झाली पाहिजे. पंत स्वतः गोपी होऊन इथे वर्णन करतात. आपल्याला तसं होऊन त्याचं रसास्वादन करता जरी आलं ना, तरी आपल्याला सगळं पावलं, आपल्याला समर्थांची कृपा प्राप्त झाली असं मी म्हणेन. ती समर्थांची कृपा तुम्हा आम्हा सर्वांवरती होवो, आणि भगवंतांनी जो वृंदावनामध्ये रास रचिला तो आपल्या अंतःकरणात प्रकट होवो, अशी मी समर्थचरणी प्रार्थना करतो. जे काही वर्णन करता आलं, जे काही मला उमजलं, मला भावलं, ते तुमच्यासमोर प्रकट केलं. त्यामध्ये जे काही सदोष राहिलं असेल, ज्याच्यामध्ये काही त्रुटी राहिली असेल, तर तो माझ्या बुद्धीचा दोष मानावा. आणि जे काही उत्तम सांगितलं गेलंय, जे काही छान सांगितलं गेलं, जे तुम्हाला आवडलं, भावलं, ते गुरुपरंपरेचं फलित माना, गुरूंची कृपा माना, आणि माझे दोष माझ्या पदरामध्ये टाका आणि उदार अंतःकरणाने त्या दोषांना माफ करा, अशी प्रार्थना तुमच्या चरणी करतो आणि वाणीला विराम देतो. पुंडलिक वरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. जय जय रघुवीर समर्थ.